सर्वांना नमस्कार. तर आम्ही निघालेलो आहोत जेजुरी दर्शनासाठी. तर सर्व मुलं एकत्र आलेले आहेत आणि खूप त्यांची मस्ती पण चालू आहे, एन्जॉय पण करत होते आणि त्यांच्यासोबत आम्ही पण एन्जॉय करत होतो. तर रस्त्याने गाडीमध्ये खूप मजा आली. छान गाणे वगैरे लावून दिलेले होते दादाने आणि साईडचं दृश्य पण खूप छान होतं. म्हणजे छान शेती वगैरे, मळे होते आणि झाडं पण खूप मोठी मोठी होती. तर ते बघून खूप छान पण वाटत होतं आणि मुलं जे आहे ते तर खूपच एन्जॉय करत. सई आणि शुभ्रा दोघी पण सनरूफमध्ये उभ्या राहिलेल्या होत्या आणि त्यांचं बघून स्वराज आणि अक्षू, विवान यांना पण वाटत होतं की आम्ही पण जावं. तर मग एके ठिकाणी आम्ही छान जेवण करण्यासाठी थांबलेलो होतो आणि ते ठिकाण पण खूप छान होतं. छान मोठं झाड होतं, चिंचेचं मळा होता साईडने आणि मग तिथे आम्ही सर्वजण जेवणासाठी थांबलेलो होतो. तर घरूनच आम्ही चटणी, भाजी, पोळ्या वगैरे बनवून आणलेल्या होत्या आम्ही दोघींनी पण. तर छान आमचं जेवण वगैरे झालेले होते आणि एकंदरीतच सर्व कुटुंब एकत्र आलेत ना, की छान गप्पा गोष्टी होतात आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं जेवण करायला तर खूपच छान वाटतं. आम्हाला तर खूप आवडतं. मग काय सर्वांनी छान जेवणं केली, मुलांनी पण छान जेवणं केले. सर्वजण फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर मग आम्ही थोडासा चहा पण घेतला आणि तिथेच बाजूच्या आजी पण आलेल्या होत्या. मग त्यांना पण चहा दिला. त्या पण बराच वेळ गप्पा मारत बसलेल्या होत्या आमच्यासोबत आणि मग छान जिथे आम्ही थांबलेलो होतो तिथला एक छोटासा व्हिडिओ घेतला, कारण त्यांनी छान हरभऱ्याची भाजी, कांद्याची पात, लसूण आणि त्यांच्या अवतीभोवती पण खूप झाडं होती. पेरू, आंब्याची वगैरे खूप झाडं होती आणि खूप छान वाटत होतं. त्यानंतर मग आता थंडी तर वाजतच होती, म्हणजे थंडीचे दिवस आहे तर दिवसभर थंडी वाजतेच. तर मग आम्ही परत एकदा चहा पण घेतला जेवण झाल्यानंतर आणि ह्या थर्मासमध्ये खूप गरम चहा राहतो, म्हणजे अगदी संध्याकाळपर्यंत तो चहा गरमच होता. तर आम्ही सर्वांनी छान चहा पण घेतला. कोरा चहा होता म्हणून त्यामुळे काही अडचण आली नाही, म्हणजे कुणालाही ॲसिडिटी वगैरे काही झाली नाही. फक्त सईला तेवढी उलट्या आणि तिला तो प्रवासामध्ये त्रास होतोच होतो. तर तिने तेवढं काही खाल्लं पण नव्हतं आणि चहा पण घेतला नव्हता. मग लगेचच आम्ही जेजुरीच्या रस्त्याला लागलेलो होतो. तर इथून आता आम्हाला जेजुरीला जाण्यासाठी फक्त 1 तास लागणार होता. जेजुरीमध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला वाजलेले होते जवळजवळ 5-6. तर तिथे आल्यानंतर मग आम्ही थोडंसं निवांत झालो, फ्रेश झालो, सर्वांनी छान आराम केला आणि मग तयारी केली आणि गडावर जाण्यासाठी लगेचच निघालेलो होतो. तर मुलांच्या दृष्टीने आम्ही रूम पण मोठी केलेली होती, कारण सर्वजणांना एकच रूम केलेली होती, पण मग त्यामध्ये सर्व सोय होती. तर शुभ्राची मामी म्हणते चला आता पटकन आपण गडावर जाऊ. तर तेच चाललेलं होतं आमचं. तर मग आम्ही सर्वजण गडावर जाण्यासाठी निघालेलो होतो. आम्ही सर्वजण निघाल्यानंतर म्हणजे जवळजवळ गाडीमध्ये सर्वजण बसलेले होते आणि त्यानंतर लक्षात आलं की शुभ्राच्या पप्पांनी तर सफेद शर्ट घातलेलं आहे आणि पिवळं जे शर्ट होतं खास जेजुरी दर्शनासाठी घेतलेलं होतं ते मध्येच राहिलेलं होतं बॅगमध्येच. मग परत ते शर्ट घेण्यासाठी आलेलो होतो आम्ही आणि मग ते शर्ट घेतलं आणि मग लगेचच परत जाण्यासाठी निघालो. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.